लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। एमआयएमचे इम्तियाज जलील व त्यांच्या प्रचार रॅलीवर हल्ला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचे वारे तापले। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचे वारे तापले। एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावर व त्यांच्या प्रचार रॅलीवर हल्ला। आरोप प्रत्यारोपांच्या फायरी चढल्या। महानगरपालिका निवडणुकीचे मतदान येत्या 15 जानेवारी रोजी होत आहे। त्या अनुषंगाने उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रचार करण्यासाठी रॅल्या काढून शक्ती प्रदर्शने सुरू केली आहेत। अशीच एक प्रचार रॅली मजलिस ए इत्तेहादुल मोमिनीन म्हणजेच एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रचार रॅली काढली असता बायजीपुरा भागात यांच्या प्रचार रॅलीत 25 ते 30 लोक हत्यारे घेऊन आले व मारामारी करायला सुरुवात केली। तसेच इम्तियाज जलील यांच्या वाहनावर सुद्धा हल्ला केला। या हल्ल्यात काही कार्यकर्ते जखमी झाले, मात्र हल्ल्यात इम्तियाज जलील यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही। यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील यांनी सांगितले की राजनीतीमध्ये अशा किरकोळ घटना होतच राहतात, असंही इम्तियाज जलील यांनी सांगितले। ज्या लोकांना इम्तियाज जलील यांनी तिकीट दिले नाही त्याच लोकांनी जलीलवर हल्ला केला, असं कलीम कुरेशी यांनी सांगितले। तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की इम्तियाज जलीलचे हे कर्माचे फळ आहे। 13 वर्षापासून त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना त्यांनी तिकीट दिले नाही व ज्यांनी पैसे दिले त्यांना तिकीटे दिली, ते नाराज लोकच त्यांच्यावर आज हल्ला करत आहेत। आजपर्यंत शेर आया म्हणणारे लोकच त्यांच्यावर हल्ला करत आहे आणि शेर शेपूट दाबून पळत आहे, हे आज पूर्ण राज्य पाहत आहे। मात्र पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पकडून विचारले तर सत्य समोर येईल, असंही पालकमंत्री म्हणाले। दादा तुम्ही इधर आओ दोन मिनिट फक्त तुमच्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेलेली आहे। कोण होते ते, काय झाले नेमकं? आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे कोणता पक्ष आहे, कोणी यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहे। हेच लोक आहे जे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटकडून पैसे घेऊन रस्त्यावर उतरले होते। पुन्हा ते महानगरपालिकेमध्ये तेच टोळी मैदानामध्ये उतरलेली आहे। आज 13 नंबर आणि 14 नंबर प्रभाग मध्ये आमच्या पदयात्रा होती, आमची रितसर परवानगी घेण्यात आली होती। तिथे जिनसे पोलीस स्टेशनचे पीआय आणि खूप सारे पोलीसवाले सुद्धा उपस्थित होते आणि अचानक 25-30 गुंड हत्यार घेऊन, फायटर घेऊन ते आमच्यावर हल्ला चढवला। नंतर जेव्हा आमची गाडी शाहगंज वरून जात होती तर तिथे कमीत कमी 100 जे गुंड होते ते आमच्या गाडीवर हल्ला चढवला। आमच्या काही कार्यकर्त्यांना तिथे जखमाही झालेला आहे, आम्ही त्यांना मेडिकलमध्ये पाठवलेले आहे। आणि पोलिसांना मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा आणि जे जे लोक दोषी आहे, जे जे लोकांनी असं कृत्य केलेलं आहे, तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे आम्ही बघणार। तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हालाही मारहाण झाली, तुमच्यावर हल्ला झाला, त्या व्हिडिओमध्ये दिसतंय। आमची सगळी तयारी आहे, आमची सगळी तयारी आहे। शांतीपूर मार्गाने ते इलेक्शन लढण्यास तयार असेल तर आम्हीही शांतीपूर मार्गाने इलेक्शन लढणार। गुंडगिरी करायचं असेल तर आम्हालाही काही कमी समजू नका। आम्ही पोलिसांनाही स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे। हे अशा प्रकारचे किती जण तुम्हालाही लागले का? हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तुम्ही पुढे बसलेले होते, तुमच्या अंगावर देखील धावून हे सगळे लोक आले होते। झुंडमध्ये आले होते आणि त्यांना असं वाटलं की पुढची जी आमची रॅली आहे, जे आता आम्ही करत आहे ते इम्तियाज जलील करणार नाही, आमच्या पार्टीचे जितके लोक आहे ते घरी बसणार आहे करके मी पोलिसांना सांगितलं की मी पुढे चाललेला आहे, माझी रॅली आहे ते मी रॅली करणार आहे। आता मी करत होऊ द्या ना साहेब, आम्ही काय गप्प बसणारे आहे का? आम्ही त्यांना डोक्यावर बाहेर येणार आहे। संध्याकाळी काही व्हायचं आहे, साहेबांची सभा आहे, त्याच्यावर काही या सगळ्या हल्ल्याचा, या सगळ्याचा परिणाम होईल का? राजनीतीमध्ये अशा प्रकारचे किरकोळ घटना होतच राहतात, किरकोळ घटना होतच राहतात, याचा अर्थ कदापि हे नाही आहे। त्यामध्ये एमआयएमचे तिकीट न मिळालेल्या नाराजांची संख्या देखील होती। आज देखील या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतो की जितके नाराज लोक, तुम्हाला असं वाटत आहे की हे नाराज होते,
ते सगळे लोक आज ओवेसी साहेबांच्या सभेमध्ये तुम्हाला दिसणार तुम्ही आहे. सगळ्यांची नाराजगी. पोलीस तक्रार केली आहे, कायदेशीर कारवाई केली मी आहे? पोलिसांना सांगितलेलं आहे, मी तक्रार नाही. तुमचे पोलीसवाले होते, तुमच्या पोलीसवाल्यांच्या अंगावर ते धावून आले होते, धक्काबुक्की पोलीसवाल्यांना पण करत होते. आता तुम्ही काय करणार आहे? सर आम्ही वाट बघतो. सर तुमच्यावर आरोप केला जातोय की एक तर पैसे देऊन तिकीट घेतले जात आहे, दिले जातात, आणि दुसरं बकवास प्रश्नाचा मी उत्तर देणार नाही. आणि दुसरं असं की तुम्ही एकतर्फी निर्णय घेताय असं त्यांचा आरोप घेतलं आहे. मी त्यांचा आरोप आहे. घेतलं मी. जोपर्यंत माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांचा विश्वास इम्तियाज जलीलवर आहे, बाकीच्या लोकांना मी काहीही भीक घालणार नाही. त्यांना जे बोलायचं आहे बोलू द्या. जोपर्यंत ओवैसी साहेब माझ्यावर विश्वास ठेवलेले आहे, मी त्याप्रमाणे मजलिस पार्टीला पुढे नेण्यासाठी सगळं काही प्रयत्न तुमचा करेन. आरोप कलीम कुरेशी यांच्यावर आहे का? त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचेच लोक हल्ला करतात आणि तुम्हाला प्रसिद्धीसाठी हे तुम्ही केलाय. तुमचा हे घाणेरड्या लोकांचं हल्ला करून आम्ही प्रसिद्धी घेणार. सर कॅमेरा नुकसान पण आम्हाला प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे. 16 तारखेला कळेल त्यांना. नाव कलीम कुरेशीने हे सगळं घडून आणलंय का? कुणी हा हे मी सांगितलेलं आहे ना. कलीम कुरेशी, त्याचा भाव, त्याचे मुलगे, त्यांचे मुले आणि त्यांच्या सोबत जे जे काही होते गुंड प्रवृत्तीचे लोक, ते पोलिसांनाही माहित आहे. सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं दिखत आहे. मीडियावाल्यांनी सगळं शूट केलेलं आहे. अतुल सावे आणि भागवत कराड याच्या पाठीमागे कसे आहेत? काय हे लोक तुम्ही युट्यूबवर जाऊन बघा. या माणसाची जेवढी कुणाच्या सोबत आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांचे जितके इकडचे पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत फिरणारा तो माणूस. कारण त्यांचे सगळे 2 नंबरचे धंदे आहे. ते 2 नंबरच्या धंद्याला संरक्षण देण्यासाठी हे यांच्या मागे पुढे फिरत असतं. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर निवडणुकीत जर असं होत असेल तर कसं होईल? आता असं झालं तर तुम्हाला आता काही हे असं- लागलंय का? तुम्हाला काही लागलंय का? तुमच्यावर हमला झालाय. जसं तसं होणार. ओके. मार्केटमध्ये ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिकू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे. त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असं प्रयत्न करत आहेत. और उनको बर्दाश्त नहीं हो रहा क्योंकि हमने वंचित के पैनल से नहीं, कांग्रेस के पैनल से और हमारे पूरे पैनल निकलने वाले 100% हमारे पैनल निकलने वाले हैं. इसलिए बाहर बर्दाश्त नहीं हो रहा. त्यांचा स्पष्ट आरोप आहे की सगळा राडा तुम्ही केलेला आहे. वो ये सब झूठा है. ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया. हमारा उसके अंदर कोई रोल ही नहीं. हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार जो कर रहे पार्टी थे. में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहां खड़े हुए थे. उन्होंने हमला किया. हमने नहीं किया. हमारे पास का कोई ग्रुप ने हमला नहीं किया. त्यांचा असाही एक आक्षेप आहे की तुम्ही 2 ठिकाणी 2 वेगवेगळ्या पक्षाकडून उभा आहेत आणि त्या विरोधात ते कोर्टात केस देखील करणार आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही काँग्रेसच्या तिकिटावर उभा आहे आणि दुसरीकडे तुम्ही वंचित बहुजन आघाडी. याच्यात विषय असा आहे की बहुत सारे पूरे महाराष्ट्र के अंदर सर, आज इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि काही त्यांच्याच पक्षातील नाराजांनी हल्ला केल्याचं समजते. मात्र त्यांनी आरोप केला की हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचं जे आहे संरक्षण आहे. इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे. ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहीर असलेला हा इम्तियाज जलील आहे. जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना, त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला जीव देणार ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करत आहेत. म्हणून जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालेलं आहे. जो शेर आहे रे शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर आयला आता पळावं लागतंय. आणि जनता मेरे साथ आहे असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते. म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे. आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे. ही तुझी केलेली पापाची फळं आहे. सर, तुमचं डायरेक्टली त्यांनी नाव घेतलेलं आहे. असं कुणाचं नाव घेणार आहे तो? त्या ज्या मारहाण करणारे आहेत ना, त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे, तू का दगड मारतोयस, तू का त्याच्या मागं धावतोयस, का लाटे घेऊन फिरायला लागलास. तो सांगेल ना काय झालंय ते. परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना की माझं कोणी काही वाकडं करणार नाही, ओएसी मेरे साथ आहे, आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना, त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे. हे ऋषीदादा
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.